तू पहले 10 मिनट में कर लेता था, फिर ये तामझाम में आधा घंटा गया। Good morning, everyone. I am Ragi Gautam as coordinator of Campus Beautification Committee. Take the pleasure of welcoming our principal, respected Dr. Sahib Rav Chauhan sir, keynote speaker of today's program, Professor Snehal Deshmukh ma'am, IQAC coordinator, Parikshit Agrawal sir, convener Alpana Valmani ma'am, co-convener Kiran Shendre ma'am, technical convener Mr. Shailesh Jain Bandhu sir, and Ninad Kude sir, and my dear students. It is always said, think big and think new. When Dr. Sahib Rav Chauhan, in the month of July, took charge as principal of the college, a new committee was introduced by Sir, which is Campus Beautification Committee. This committee is in charge of preserving and enhancing campus and clean facilities to the students. To enhance the beauty of the campus, and even for the students, it should be that beautiful campus and clean campus push students to the right direction by giving them a wonderful space to work and grow in. It also teaches students how to be more respectful to the environment. It is our expectation that the students should also volunteer and contribute in this endeavor of ours. And with this view, we have organized this lecture series. And we as staff members are really thankful to Sir for coming with this new concept of Campus Beautification Committee. So in this first phase, we have come up with the lecture from Professor Snehal Deshmukh ma'am. I request our principal sir to welcome our guests and give introductory remarks. Sir, please. Hello, Snehal. Namaskar. Hello. Namaskar, sir. Hello. Very good morning. Hello. Good morning, sir. Hello. Good morning, sir. हाँ ma'am, can you hear? Okay. Yeah. हाँ. हाँ, good morning, Snehal. Good morning, sir. Hello. Good Hello. morning, sir. Hello. Hello. हाँ, आवाज येत आहे ना? हो सर, एकदम क्लिअर आवाज येतोय. बरं ठीक. शिक्षा मंडळ द्वारा संचालित गोशे वाणिज्य महाविद्यालय वर्धा कॅम्पस ब्युटिफिकेशन कमिटी लेक्चरर सीरीज ऑन कॅम्पस ब्युटिफिकेशन बेनिफिट्स फॉर दी ऑल. खऱ्या अर्थानं जुलै पासून वेगवेगळ्या विभागाद्वारे महाविद्यालयामध्ये जे वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून जे हाती घेतलं आहे त्यामध्ये सुंदर परिसर, सौंदर्य परिसर म्हणजे परिसरामध्ये सुंदरता असणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी व्यवस्थापन असो, प्रशासन असो किंवा विद्यार्थी असो, या सर्व लोकांना आपण ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर सुंदर असावा, स्वच्छ असावा, ही एक संकल्पना डोक्यात घेऊन कॅम्पस ब्युटिफिकेशन कमिटी या महाविद्यालयामध्ये निर्माण करण्यात आली, ज्या आधारे विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना सुद्धा या परिसरामध्ये तशा प्रकारची स्वच्छता आणि सौंदर्य त्यांना कायम राखण्यासाठी मदत करता यावी आणि सवय प्रेरित होऊन या कॅम्पस ब्युटिफिकेशन कमिटीशी संबंधित असणारी समन्वयिका प्राध्यापिका एम गौतम मॅडम, संयोजक प्राध्यापिका अल्पना वनमाली, को कन्व्हिनियर प्राध्यापिका किरण सेंद्रे, टेक्निकल कन्व्हिनियर प्राध्यापक निनाद खुळे आणि जनबंधू सर. सामान्यपणे या सर्व लोकांनी महाविद्यालयाच्या हिताच्या दृष्टिकोनातून परिसर मध्ये स्वच्छता असली पाहिजे, परिसर हा नेहमी करता सुंदर असला पाहिजे आणि त्यामध्ये त्या पद्धतीनं सौंदर्यीकरण कशा पद्धतीनं वाढवता येईल या पद्धतीनं ही एक लेक्चर सिरीज या ठिकाणी आपण आयोजित केली. तुमच्या अनुभवाचा आणि तुमच्या सर्व गोष्टीच्या मार्गदर्शनाचा निश्चितपणे परिसराला लाभ होईल आणि आजच्या या सिरीजच्या वक्त्या जे आहेत ते प्राध्यापक स्नेहल देशमुख, असिस्टंट प्रोफेसर
रामकृष्ण बजाज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वर्धा, विशेषतः स्नेहल परिवार, तू शिक्षा मंडळ परिवाराशी जोडून आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की आमच्या महाविद्यालयाला नेहमी करता म्हणजे परिसर सुंदर ठेवण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी तुझं मार्गदर्शन नेहमी करता आम्हाला लाभो. कारण जोपर्यंत तुझ्या मार्गदर्शनाशिवाय ह्या गोष्टी पुढे आम्हाला करता येणार नाही. कारण आम्ही आमच्या पद्धतीने करू, परंतु ज्या पद्धतीने तुझ्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा विशेषतः परिसराला योगदान मिळेल, कॉन्ट्रीब्युशन होईल, निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे परिसर, महाविद्यालयाचे जे परिसर आहे, हे परिसर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी निश्चितपणे मदत मिळेल. आणि म्हणून मी शिक्षा मंडळ परिवार आणि जोशी वाणिज्य महाविद्यालय परिवाराकडून मी प्राध्यापिका स्नेहल देशमुख हिचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की तिनं वेळेतून वेळ काढून आमच्या महाविद्यालयाच्या परिसरासाठी, आमच्या महाविद्यालयाला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जो चांगला एक विषय निवडला, प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ लँडस्केपिंग, या पद्धतीनं या विषयाशी संबंधित आम्हाला निश्चितपणे त्याचा लाभ होईल, मार्गदर्शन मिळेल आणि पुढेही देखील हे मार्गदर्शन मिळत राहील ही अपेक्षा करून मी या ठिकाणी शब्दाला विराम देतो. धन्यवाद. Thank you, sir, for your motivating words. Now I take the pleasure of introducing our eminent guest, Professor Snehal Deshmukh ma'am. Presently, ma'am is working as assistant professor in Shiksha Mandal Ramkrishna Bajaj College of Agriculture, Pipri, Wardha. Ma'am has postgraduate degree in agriculture, horticulture. She has to her credit publication of 9 papers in national and international conferences, 16 articles, and in various newspapers, and also she has given 22 radio talks. Ma'am has undertaken many responsibilities in her field. To name a few, she has worked as coordinator for Kitchen Garden Project. She has conducted training programs for field workers and farmers, organized meetings with farmers to acquaint them with nutrient management and disease management. So such is the vast and vibrant profile of ma'am, and we are fortunate enough to have ma'am with us today. So it is a pleasure to have her with us today so that she can share her views on the topic principles and practices of landscaping. As we people are going for the campus beautification of our campus, definitely will somewhere benefit from the presentation which ma'am is going to make. Okay. So I request ma'am now to guide us and share her knowledge with us. Snehal Deshmukh ma'am. First of all, very thank you. We are from one family, that is Shiksha Mandal, and I am very thankful to Shiksha Mandal, mother organization, sister organization, GS Commerce College Wardha, and Principal Dr. Chauhan sir. एकाच परिवारातले आहोत, त्याच्यामुळे थँक्यूची काही गरज नाहीये सर. तुम्ही कधी पण आवाज द्या, आम्ही लोक आहोतच. आजच्या टॉपिकला सुरुवात करताना मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा की प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ लँडस्केपिंग, गार्डन कमिटी आहे, तर गार्डन कमिटीमध्ये जे लोक आहेत त्यांचा प्रत्येकाचा एक व्हीव असतो आणि त्या व्हीवनुसार ते बघत जातात आणि छोट्या छोट्या गोष्टी करत जातात. पण त्याच्यातही थोडेफार जे प्रिन्सिपल्स आहेत किंवा ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघूया की लँडस्केपिंग. व्हॉट इज मीन बाय लँडस्केपिंग? Actually, landscaping is a aesthetic branch of agriculture which deals with the planting of ornamental plant which creates a picturesque effect. It creates a picturesque effect to overall garden or to the overall building, and it is also defined as the beautification tract of a land having a house or other object of interest on it. Generally it is create a natural scene with a plant, with a lawn, with hedges, edges, annual, climber, creeper,
all planting material is plant in such a way that it give a picturesque effect to overall surrounding. नुसतं भिंती जर बांधल्या आणि किंवा नुसते घर जर बांधले आणि घराच्या भोवती जर झाड नसेल तर ऑफकोर्स आपल्याला ते चांगलं नाही वाटत. तर सेम हा एक पॉइंट लक्षात घेऊन लँडस्केपिंग ही जी ब्रांच आहे ही निवडल्या गेलेली आहे. आणि याचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे गार्डनिंगचं की गार्डनर शुड फॉलो टू अचीव अ गार्डन दॅट इज प्लीजिंग टू द सेन्स अँड प्रोव्हाइड अ प्लेझंट आउटडोअर लिव्हिंग स्पेस. यू शुड फील फ्री. तुम्ही फ्री तुम्हाला वाटायला पाहिजे. तुमचा जो थकवा आहे तो पूर्णपणे जायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या लँडस्केपिंगला बघता, घरापुढे जर कुंड्या ठेवलेल्या आणि त्याला जर फुल आलेलं आहे तर आपल्याला बघून एक आनंद होतो. इट वॉज नॉट डायरेक्टली अर्निंग सोर्स. तो जरी डायरेक्ट अर्निंग सोर्स नाही आहे तरी पण इट गिव्स अ प्लेजर. तो प्लेजर देतो आपल्या माइंडला, आपल्या शरीराला. The landscape industry is also known as green industry. ग्रीनरी असते सगळीकडे ॲज वेल ॲज ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो जास्तीत जास्त झाडांच्या माध्यमातून होतं. त्याच्यामुळे याला इट इज ऑल्सो नोन ॲज अ ग्रीन इंडस्ट्री. इट इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट अँड मीट द नीड्स अँड डिझायर ऑफ पीपल. बरेचदा असं होतं की आपण जनरली थकलेलो असतो किंवा कॉलेजमध्ये पण आता समजा जातो तर गेल्यानंतर जर एखादी क्लाइंबर आहे आणि ती छान फुललेली आहे तर आपल्याला खूप आनंद होतो त्या फुललेल्या क्लाइंबरला बघितल्यावर. इनडायरेक्ट इफेक्ट जो आहे तो आपल्या माइंडवर त्याचा होतो आणि त्याच्यामुळे जो आनंद मिळतो तो एक वेगळ्या पद्धतीचा असतो. तर आता वळूया आपल्या मेन सब्जेक्टकडे, दॅट इज प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ लँडस्केपिंग. There are different principles of landscaping, and among them the important are unity, variety, sequence, proportion, simplicity, and balance. These are the basic principles of landscaping. Along with this principle, you have, if you are going to landscape your garden, then your garden look beautiful. Then the first principle is unity. You can see in the picture, there are different type of planted over here. Some are the trees, some are the shrubs, some are edges, the bench is also there. So it give a picturesque effect. Also, it is a quality of oneness along with holding all the attention towards it. The long tree or the large tree have a different value, whereas the hedges or edges have the different values. But it draw the attention of someone. Then the second is balance. You can see here, these are the formal type of gardens. Balance means what? It is a striking feature in landscaping. Duplication is generally created in case of balance. If you are going to do a garden or if you want to establish a garden at your college premises, then balance is again one of the most important factor which can be incorporated while establishing your garden. It gives a visual equilibrium. There are two types of garden, that is formal and informal, or formal or informal grouping. And about an imaginary line is created, and along with these the balance is created, and the balance should be color wise, it should be texture wise or shape wise. Exact duplication of a left on right or vice versa, whatever you can do with the balance. Balance is one thing which enhance your garden value. It is very important that one part of the garden should be in a balanced form. It gives the stability to the garden as well as to the mind. जेव्हा आपण एखादा सारखा असलेला भाग जेव्हा बघतो आणि तो शांतपणे जेव्हा बघितला जातो तेव्हा एक पिक्चरिस्टिक इफेक्ट आपल्याला मिळतो आणि तो आपल्या माइंडला स्टेबल करायसाठी खूप महत्वाचा भाग आहे. लँडस्केपिंग इज नॉट
only deal with the gardening, it also deal with your brain and your mind. So balance is one of the most important thing which is carried out while establishing the garden. Then the next is simplicity. It is rightly said that the most complicated skill is to be simple. खूपदा असं असतं की नुसतं लॉन लागलेलं असतं आणि लॉनच्या अवतीभोवती झाडं लागलेली असतात, बस बाकी काहीही नसतं. पण तरी त्याच्यात एक कामनेस असतो, एक प्लेजर असतं, एक प्लिझंटपणा असतो जो आपल्या मनाला शांत करायसाठी उपयोगात येतो. त्याच्यामुळे सिम्प्लिसिटी विदाउट मोर कॉम्प्लिकेटेड डिझाईन इज अगेन वन ऑफ द मेजर प्रिन्सिपल व्हाईल एस्टॅब्लिशिंग गार्डन. Simple design is very hard to create because you have to attract the visitor, you have to attract the person, or you have to attract the mind towards the simple design which is created in the garden. So it should be in such a way that the flower or the lawn should be placed in such a way that it gives a smoothing effect. त्यांनी एक स्मूथिंग इफेक्ट यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा तो स्मूथिंग इफेक्ट येतो तेव्हा आपल्या मनाला शांत करायसाठी म्हणून त्याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. आजकालच्या याच्यात आपण बघतो की सगळ्यांना खूप सारे काम आहेत, खूप धकाधकीचं आयुष्य सगळेजण जगतात आहे, सगळ्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स पण आहे, असं कुणीच नाही की ज्याला प्रॉब्लेम नाहीये. मग अशा वेळेस जर मन शांत करायचं असेल आणि खूप एखादी कॉम्प्लिकेटेड जर गोष्ट असेल तर त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही सिंपल गोष्टीकडे जाता तेव्हा तुमचं मनशांतीसाठी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. इट कॅन बी अचीव्ड बाय रिड्युसिंग ऑर एलिमिनेटिंग नॉन इसेन्शियल थिंग्स like there are flower clock, then there are water bath which is generally utilized in garden to enhance the beautification. But many times in simple design, the flower clock or the bird bath, even the bridges is totally eliminated. It reduces the different number of things. गार्डन मध्ये आपण जेव्हा जातो एखाद्या तेव्हा आपण बघतो की तिथे खूप साऱ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट केलेल्या असतात. तेव्हा सिम्प्लिसिटी किंवा सिम्पली जेव्हा आपण एखादं गार्डन डिझाईन करायचं असेल तर तुम्हाला नंबर ऑफ थिंग्स ज्या आहेत त्या रिड्यूस कराव्या लागतील. खूप साऱ्या गोष्टी एकाने लावल्या म्हणजे आपलं गार्डन चांगलं दिसेल असं होत नाही. त्याच्यामुळे साध्यातल्या साध्या गोष्टी, आता जर तुम्ही इथे बघाल तर या पिक्चरमध्ये फक्त ग्रीन कार्पेट आहे, लॉन आहे आणि थोडे एजेस आणि हेजेस श्रब दिसतात आहे, पण पाथ आहेत आणि त्या पाथ नुसतं ते पाथ काय करत आहे की ते एक खूप छान इफेक्ट देत आहे. Then proportion is again one of the most important thing which is practiced while establishing the garden. The size of the element in relation to each other should be in a very proportionate size. खूप proportionate size मध्ये असायला पाहिजे. For example, a tall plant is planted here. You can see in the second picture. एक मोठं झाड इथे लावलेलं आहे ज्याचं शेड, ज्याची सावली पडते आहे खालच्या बाजूने. तर असं जनरली यू हॅव टू अवॉइड सच टाइप ऑफ प्लांटिंग की त्याची सावली पडते आणि खूप लांबपर्यंत पडते, बिकॉज इट डिस्ट्रॉय द ब्युटी ऑफ युअर गार्डन. जी ब्युटी आहे गार्डनची ती डिस्ट्रॉय करते आणि त्याच्यामुळे जनरली ॲव्हेन्यू प्लांटेशन असेल किंवा जिथे तुमचे बाउंड्री लाईन असेल तिथे जनरली टॉल ट्रीज जे आहेत ते प्लांट करायला पाहिजे. वेअरॅज जर मिडल मध्ये लावायचं आहे किंवा मध्यभागी जर लावायचं आहे तर तुम्ही श्रबस ट्रीज जे आहे ते प्लांट करू शकता. साइज ऑफ द एलिमेंट शुड बी इन रिलेशन टू द टोटल एरिया. जो काही तुमचा एक एरिया आहे त्या एरियाच्या रिलेशन मध्ये जे काही तुम्ही एलिमेंट सिलेक्ट करता. फॉर एक्झाम्पल एखादं फाउंटन जर प्लेस करायचं असेल तर छोटी जागा आणि जर मी विचार केला की खूप मोठं फाउंटन लावेल म्हणजे माझी जागा जी आहे ती भरल्या जाईल असं जर मी केलं तर त्या जागेची जी ब्युटी आहे ती निघून जाईल आहे. त्याच्यामुळे साइज ऑफ एलिमेंट इज अगेन वन ऑफ द मेजर आस्पेक्ट. Then proportion in relationship between length and width of the area should be in a proper way.
फॉर एक्झाम्पल जर कॉलेजमध्ये जर GS ला जर तुम्हाला गार्डन करायचं आहे तर त्याचं जे प्रपोर्शन आहे ते सगळ्यात पहिले यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट प्रपोर्शन lengthwise and widthwise, and then you have to divide all the area in short plots. एका specific plot size मध्ये you have to divide that area and then you have to plan it on a paper, and then that plan is placed in your plot. Special consideration and study for proper selection of plant material. You have to take care while selection of planting material or other material like pivot blocks or lights or anything, whatever material you are going to place in your garden. You have to take proper care that it should be in a proper way. It should be beautify your garden. बरेचदा असं होतं की आपली गार्डन हे छोटे असतात आणि लाईट जे लावलेले जातात 5 साईडला किंवा झाडं जे सिलेक्ट केले जातात ते प्रॉपर पद्धतीने केल्या जात नाही आणि मग अशा वेळेस आपण घेतलेली मेहनत ही पूर्णपणे वाया जाऊ शकते. सो यू शुड हॅव टू बी very careful while selection of plant and its material. The planting material should be from the proper source. It should be weed free. ते weed free असायला पाहिजे. It should be insect and pest attack free, and it should be in a proper shape and a proper size. So it is easy to cultivate this type of material in your garden, and it enhances the beauty of your garden. Then the next is sequence. The sequence is achieved through the graduation in size and type of plant or a shrub. Sequencing is again one of the major aspect which is generally used to demarcate your garden, because a proper sequencing help in visualization of all element. जर तुम्ही विचार केला की मी मोठे झाडं पहिल्याला लावते, मग नंतर छोटे, मग नंतर छोटे, मग नंतर छोटे, तर जे छोटे आतल्या बाजूने लागलेले आहेत, स्मॉल साईज जे प्लांट आहेत किंवा सायंटिफिक टर्म मध्ये आपण ज्याला एजेस म्हणतो, ते बाहेरून तुम्हाला दिसणार नाही, ते तुमच्या आयसाईटने दिसणार नाही आणि जे प्रॉपर व्हिज्युअलायझेशन किंवा जो प्रॉपर व्हिज्युअल इफेक्ट आहे तो त्या गार्डनला येणार नाही. त्याच्यामुळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत जे आहे ते जनरली ठेवल्या जातं. Helps in eye movement from one element to another element, and again it gives a very good picturesque effect. मी आताच सांगितलं की तुम्ही जर लहान आतल्या बाजूला लावलं आणि मोठे जर बाहेरच्या बाजूला लावले तर तुम्हाला ते प्रॉपर व्यवस्थित दिसणार नाही. सो यू हॅव टू टेक केअर वाईल एस्टॅब्लिशिंग हेजेस और एजेस, की जे छोटे आहेत ते सगळ्यात पहिले यायला पाहिजे आणि जे मोठे आहे ते सगळ्यात शेवटी व्हायला पाहिजे. Then important consideration for development of overall planting pattern. Again, sequence is most important while the development of overall planting pattern. बरेचदा आपण बघतो की जर इनकर्व्ड गार्डन असतील, म्हणजे आतल्या बाजूनी जर तुम्हाला ते दाखवायचे असतील तर मग आतल्या बाजूनी जर तुम्ही दाखवता आहात तर प्लांटिंग मटेरियल शुड बी फ्रॉम द इनर साइड. मग ते लहान्यापासून मोठ्यापर्यंत आतमधल्या बाजूने जाईल. पण समजा ते आउटकर्व्ड असतील, म्हणजे बाहेरच्या बाजूनी जर असतील, देन इट शुड बी फ्रॉम हायर टू लोअर. Then next is variety. Varieties serve as a species and create interest in landscaping. There are a number of varieties. In ornamental horticulture, there are a number of varieties, variegated varieties, then improved varieties. But you have to take proper care that while planting the plants, you should select the proper varieties, which is synonymous to other variety. Too much variety create confusion. जर खूप साऱ्या मी व्हरायटी लावल्या आहे माझ्या गार्डन मध्ये तर इट क्रिएट्स अ कन्फ्युजन. आयसाईटला ते प्लेझंट वाटणार नाही आणि असं काहीतरी ठेवल्यासारखं दिसेल. त्याच्यामुळे जनरली एक पॅच जेव्हा आपण सिलेक्ट करतो किंवा जेव्हा एक भाग जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा जनरली एक किंवा
2 व्हरायटीज ज्या आहेत त्या तिथे प्लेस करायला पाहिजे श्रबमध्ये. मग एक प्लांट प्लेस करू शकता, एक टॉल प्लांट प्लेस करू शकता आणि छोटे छोटे झाडं परत प्लेस करू शकता. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की वेगवेगळ्या जर जास्त व्हरायटीज तुम्ही लावल्या तर त्या कन्फ्युज्ड होऊन जाल तुम्ही लोक, किंवा लावताना आपल्या लक्षात नाही राहणार. मग प्रत्येकाचा जो वाढायचा जो साईज आहे, ग्रोथ पॅरामीटर्स आर डिफरंट फॉर डिफरंट व्हरायटीज. सो यू हॅव टू अगेन टेक प्रॉपर केअर. तुम्हाला काळजी घ्यावी लागेल वाईल प्रूनिंग द ट्रीज, कारण झाडं तर हे वाढत राहणार आहे आणि वाढत जर सतत राहतील तर तुम्हाला त्याला एका प्रॉपर शेप मध्ये ठेवावं लागेल. यू हॅव टू कॅरी आउट द प्रूनिंग ऑपरेशन देअर. अँड अगेन if there are different varieties then it was not possible. So generally too much variety you have to avoid, whereas only one variety if you are going to plant. मी जर विचार केला की पूर्ण माझ्या कॉलेज होती मी फक्त आणि फक्त गोल्डन ड्युरांटा, ज्याला आपण कॉमन भाषेमध्ये मेहंदी जे म्हणतो, जर मी फक्त आणि फक्त मेहंदी लावली तर काय होईल? सगळीकडे मेहंदीच दिसेल आहे, गोल्डन ड्युरांटाच दिसेल आहे आणि मग कुठेतरी काही दिवसांनी ते अरे त्याचा जो इफेक्ट आहे तो येणार नाही. म्हणून पॅचेस वाईज तुम्ही व्हरायटी जे आहे ते प्लांट करा. त्याच्यामुळे काय होईल की जी रिपिटेशन आहे ते रिपिटेशन होणार नाहीये, रिपिटेशन अवॉइड होईल, व्हेरॅज त्याचा जो इफेक्ट आहे तो प्लेझंट राहील. Variety is diversity and contrast in form, texture as well as in color. For example, in case of planting the shrubs garden, जर मला एक shrub garden plant करायची आहे, there is a species or a plant is known as Acalypha, ज्याला Acalypha म्हटलं जातं. आपण पुढे बघू, ते आहे पिक्चर मध्ये. त्याच्यात 2-3 कलर आहेत आणि मी त्या 3 कलरच्या ऐवजी समजा मी त्याच्यातला रेड कलर जर प्लांट केला तर मला सगळीकडे लाल 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 दिसेल सगळीकडे. ओके. पण जर मी त्याच्यातला रेड, ग्रीन आणि जो व्हेरिगेटेड आहे कलर व्हाईटिश तो जर प्लांट करत गेली तर त्याला एक पिक्चरिस्टिक इफेक्ट येईल आहे आणि ते दिसताना डायव्हर्सिफाईड पण दिसेल आहे. Then variety means use of both hard and soft material in a different form. There are some plants which having the texture of soft texture leaves, whereas there are some plants which is having the hard texture leaves as well as the flowers also. Again, we have to take proper care that planting these plants alongside the garden, you should have to be careful that it should be in a proper way, it should be in a proper means. Then next is the different element in landscape. There are different elements in landscape जे directly affect करत नाही, पण indirectly it affects your landscaping as well as your gardening. त्याच्यातला जो first element आहे that is line, the second is form, the third is color, and the fourth one is texture. Now we are going to see the line in landscape design. There are different type of lines like straight line, vertical line, curved line, circular lines. There are different type of line, and it is used to control the movement or draw the attention. For example, while entering in GS Commerce College, एक स्ट्रेट लाईन जाते जी कॉलेजकडे जाते. म्हणजे मला आम्ही जे शिक्षा मंडळाकडनं जातो ते मला आठवतं की जी स्ट्रेट लाईन जाते आहे त्या स्ट्रेट लाईनच्या अवतीभोवती लावताना आपण कसे झाडं लावायचे. तर जर माझा तो पाथ आहे कॉलेजमध्ये जायचा आणि समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर अशा वेळेस काय अपेक्षित असायला पाहिजे की उन्हाळ्याच्या वेळेस बिल्डिंग आहे तर बिल्डिंग मध्ये हिवाळ्यात त्याचा शॅडो पडायला नको, whereas in case of summer season तिथे थोडासा थंडावा पण असायला पाहिजे. सो जो पाथ आहे त्या पाथवरनं जाताना मेन तर हे राहील की उन्हाळ्यात मला जरा सावली मिळायला लागेल आणि हिवाळ्यामध्ये कॉलेजच्या ज्या बिल्डिंगमध्ये किंवा रूम्समध्ये त्याची सावली नको यायला. तर हा एक मेजर ऍस्पेक्ट आपण तिथे ठेवू शकतो. सेकंड, मग तिथे लावताना जर श्रब लावतो आहे आपण, तर श्रब लावताना देर आर डिफरंट टाइप ऑफ श्रब विच क्रिएट
अ पिक्चरिस्टिक इफेक्ट, जे पिक्चरिस्टिक इफेक्ट तिथे क्रिएट करू शकता while entering the college. लाईन कॅन बी रिअल और प्रिरिसिव्ड. लाईन्स रिअलही असू शकतात किंवा तुम्ही अज्युम केलेल्या पण लाईन्स असू शकतात. काही गरजेच्या नाहीये की त्या रिअलच असतील आहे. अँड perceived line can be created by series of object. There are different type of object which is utilized for creating the lines in landscaping. For example, lights are there. Then there are certain plants which are planted closely, so they can form the windbreaks. समजा वारं येतंय किंवा नाल्याची जर दिशा असेल तुमच्या कॉलेजच्या अवतीभोवती आणि तिथनं जर दुर्वास येतो आहे, तर अशा वेळेस तुम्ही सिरीजनी झाडं क्लोजली जर प्लांट केले तर तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळू शकता. Then form in landscape design. Form is one of the most important element in landscape design. Form are related to with a three-dimensional object, and plants are in many form like oval, pyramidal, round, columnar, etc. So you have to take proper care that की तुम्हाला कशा पद्धतीचे प्लांट लावायचे आहे, कशा पद्धतीचे प्लांट लावताना ते कसे असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, बॉटल ब्रश इज ऑफ विपिंग टाईप. विपिंग जसं खालच्या बाजूने येतं ना, तशा टाईपचं बॉटल ब्रश आहे आणि त्याला निलगिरी सारखा एक सुगंध असतो आणि फुलं जे आहेत ते रेडिश कलरचे असतात आणि खूप छान त्याचं दिसायला ते झाड दिसतं. तर असं मला झाड प्लांट करायचं आहे का, किंवा मला ओव्हल टाईपचं करायचं आहे का, किंवा पिरॅमिडल टाईपचं करायचं आहे का, तर हे एलिमेंट्स जे आहे while planting your plants you have to take care regarding the form. A round plant following a curved bed line give a landscape of following and natural feel. Generally round plant आपण कुठे लावताना जिथे सावली हवी असते आणि मग त्याच्या अवतीभोवती जर बेड जर तुम्ही लावले तर त्याला एक नॅचरल फील येतो. पण कॉलमनर प्लांट्स आहेत जे की तुम्ही श्रब किंवा जेव्हा मार्केशन करतो आपण किंवा जेव्हा गोल्डन ड्युरॅन्टा लावतो त्याच्या अवतीभोवती जर तुम्ही कॉलमनर प्लांट लावले तर त्याला एक वेगळा इफेक्ट येतो, वेगळ्या पद्धतीने बघितल्या जातं. Then landscape plants may also change form when they are grouped together in a mass. Of course, जेव्हा तुम्ही मास मध्ये लावता तेव्हा त्याचा इफेक्ट जो आहे हा टोटली वेगळा दिसतो. इन BIT आम्ही जे BIT मध्ये प्लांटेशन करतो आहे त्या BITच्या प्लांटेशन मध्ये प्रत्येक रोडला आम्ही एक प्लांट करताना एका पद्धतीचेच प्लांट केलेले आहे. फॉर एक्झाम्पल, आतमध्ये जिथे प्लांट केलेले आहेत बिल्डिंगच्या आतमध्ये तिथे सगळीकडे आम्ही मेलिंटोनिया प्लांट केले आहे, कारण ते स्ट्रेट अपराईट वाढतात आणि त्याला व्हाईट कलरची फुलं लागतात ज्याला खूप सुंदर सेंटेड फ्लावर्स आहेत. त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूनी जिथल्या बाजूनी गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या असतात सारख्या तिथे लावताना आम्ही गुलमोहर लावलेला आहे, कारण उन्हाळ्यामध्ये त्याला रेड कलर फ्लावरिंग असतं आणि ते दिसायला तुम्हाला प्लेझंट दिसतं, कारण रणरणत ऊन आहे, खूप ऊन आहे बाहेर आणि अशा वेळेस तुम्ही फ्लावरिंग प्लांट्स जेव्हा बघता तेव्हा त्याचा इफेक्ट एक वेगळा येतो. आतमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर एका बाजूला आम्ही फुल डेन्स अमलताज प्लांट केलेला आहे, कॅशिया फिस्टुला प्लांट केलेला आहे ज्याला ड्रुपिंग शेपमध्ये येलो कलर फ्लावर्स लागतात आणि इट गिव्स अ व्हेरी प्लेझंट पिक्चरिस्टिक इफेक्ट इन समर. उन्हाळ्यामध्ये खूप सुंदर, कारण त्याची पानं जे आहे ते हलके गळालेले असतात डेडिशियस असल्यामुळे आणि इट गिव्स अ मोबॅलिटी टाईप इफेक्ट. आपण एकच एक पाहून आपल्याला कंटाळा येतो, जसं बरेचदा होतं ना की रुटीन जर सुरू आहे तर आपल्याला कंटाळा येतो, तेव्हा ज्या झाडांचे पानं पडतात आहे किंवा पानगळ होते आहे, जनरली असे जर तुमचा एरिया जर 10,000 स्क्वेअर मीटरचा एरिया जर आहे तर त्या 10,000 स्क्वेअर मीटर एरियामध्ये कमीत कमी 15 झाडं जी आहे
हे डेडिशियस टाईपचे असायला पाहिजे. म्हणजे त्यांचे पानं जे आहे हे गळायला हवे. इट गिव्स अ मोबॅलिटी इफेक्ट. लहानापासून मोठ्यापर्यंत जसं आपण वाढत जातो तसा इफेक्ट या झाडांमध्ये असतो. तर हे सगळे फॉर्म्स जे आहे हे अगेन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इन लँडस्केपिंग. Then the next is color in landscape designing. Color is again one of the important while consideration of landscaping and landscape designing for both plants as well as for hardscape. Hardscape म्हणजे जे तुमचे पायी चालायचा जो रस्ता आहे किंवा तुमची जी बिल्डिंग आहे हे सगळे हार्डस्केप मध्ये येईल. यू कॅन सी इन द पिक्चरमध्ये तुम्ही बघता आहात की एक पाथ आहे आणि त्या पाथच्या भोवती वेगवेगळे फुलं वेगवेगळ्या कलरचे श्रब्स हर्ब्स प्लांट केलेले आहेत आणि हा खूप छान कलरफुल इफेक्ट देतो आहे जेव्हा तुम्ही ऍट अ ग्लान्स बघता. पण वी आर इन अ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल रिजन. वर्धा इज बेसिकली इन अ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल रिजन. So it is really very hard to find such a type of colorful plants in our region. आपल्या रिजन मध्ये खरंच कठीण आहे या सगळ्या गोष्टी. पण तरीही असं नाहीये. There are some hardy plants which is utilized for coloring effect in landscaping. Color is used for visual interest, of course, and color should be warm and cool. ते वार्म असायला पाहिजे, कूल असायला पाहिजे, and it should be in primary colors. Primary colors are generally utilized for planting different plants. And the primary colors are red, yellow, and oranges. Red, yellow, आणि oranges जे आहेत हे वार्म कलर आहेत. And warm color give us energy. कलर इफेक्ट असतं ना, कलर काही कूल इफेक्ट असतात, काही वार्म इफेक्ट असतात, यांच्याकडे बघितल्यावर एनर्जी आपल्याला जाणवते. तर जनरली हे जे एनर्जेटिक कलर्स आहे हे तुम्हाला एंट्रन्सचा जो भाग असतो किंवा जिथे मुलं बसलेले असतात किंवा जायच्या ह्याच्यात असतात अशा ठिकाणी जनरली वार्म कलर जे श्रब्स आहेत, हर्ब्स आहेत, फ्लावरिंग ट्रीज आहेत, प्लांट्स आहेत, that you have to plant. Whereas in case of cool colors like blue, green, purple, हे जे कूल कलर्स जे आहेत, जे सेकंडरी कलर्स आहेत, हे तुम्ही जिथे डबा खायची जागा आहे किंवा जिथे शांतपणे बसायची जागा आहे अशा ठिकाणी असे हेजेस किंवा या कलरचे जे श्रब्स आहेत किंवा फ्लावरिंग्स जे आहे हे तुम्ही प्लांट करू शकता. बरेचदा काय होतं की वार्म आणि कूल कलर जे आहे हे इन कॉम्बिनेशन त्याला प्लांट केल्या जातं. ऑफकोर्स तुम्ही इन कॉम्बिनेशन प्लांट करू शकता. इट ऑल्सो गिव्स अ व्हेरी गुड इफेक्ट. पण जनरली प्लांट करताना काय होतं की जेव्हा एखादी समजा मी गरम चहा पिली आणि त्याच्यावर मी थंड शरबत जर घेतलं तर त्याचा इफेक्ट वेगळा येतो. त्याने मला त्रास होतो. तसं एकदा दोनदा त्रास होणार नाही, पण काही दिवसांनी आपल्या लक्षात येतं की त्याचा जो इफेक्ट आहे तो वेगळ्या पद्धतीने येतो आहे. त्याच्यामुळे यू हॅव टू टेक प्रॉपर केअर दॅट की वार्म कलर, कूल कलर हे जे आहे हे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला लावायचे. देन टेक्स्चर इन लँडस्केप डिझायनिंग. टेक्स्चर जे आहे हे मी पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे की इथे वेगवेगळे स्टोन्स टाकलेले आहे, वेगवेगळ्या फरशा लावलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे पेवेट ब्लॉक्स असतात. तर टेक्स्चर फक्त याच्याशी संदर्भात नाही आहे. इट इज नॉट कन्सिडरेट pavements blocks or tiles or different type of stones. It is also related with plants. प्लांट्सच्या ज्या लीव्स आहेत किंवा फ्लावर आहेत यामध्ये पण वेगवेगळे टेक्स्चर असतात आणि जनरली कोर्स, मीडियम अँड फाईन टेक्स्चर. चमेलीचे जर फुलं आपण बघितले तर दे आर इन फाईन टेक्स्चर कॅटेगरी, बरोबर आहे. वेरॅज जर आपण विचार केला की कोर्स टेक्स्चर कशाचं आहे, अल्टाफोरम येलो कलर फ्लावर्स जे येतात, गुलमोहर पिवळ्या कलरचा गुलमोहर ज्याला म्हटला जातो किंवा गुलमोहर इटसेल्फ ढेलोनिक्स रेजिया, त्याचे जे फुलं आहेत हे कोर्स टाईपचे आहेत किंवा रेड
कॉटन सिल्क काटेसावर जे उन्हाळ्याच्या सुरुवातीला फुलतं ते कोर टेक्स्चरमध्ये येतं. बऱ्याच मीडियम टेक्स्चर जर आपण विचार केला मीडियम टेक्स्चरचा, तर मीडियम टेक्स्चरमध्ये अमलताश येईल आहे. देन मीडियम टेक्स्चरमध्ये रोजेस येईल आहे. हे जे वेगवेगळे प्रकार आहे हे तुम्हाला लावायचे व्यवस्थित त्याला टेक्स्चर वाईज प्लांट करून. त्याच्यानंतर जे स्टोन्स आहेत ते स्टोन्स पर तुम्ही ते स्टोन्स पण तुम्ही प्लेस करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने टू इन्हान्स टू ब्युटिफाय युअर गार्डन. हे झाले एलिमेंट्स ऑफ गार्डन. देन देअर आर डिफरंट कंपोनंट विच इज युज्ड इन लँडस्केपिंग. जे महत्वाचे आहे व्हाईल लँडस्केपिंग युअर गार्डन, सगळ्यात महत्वाचे आहे लँडस्केपिंग करताना गार्डनमध्ये. कारण हे आता आपण जे बघितलं की प्रिन्सिपल काय आहेत लँडस्केपिंगचे, दॅन व्हॉट आर द डिफरंट एलिमेंट्स ऑफ लँडस्केपिंग. Beside that, component plays an important role in case of element as well as principle and practices of landscaping. कारण हे जर कंपोनंट नसतील तर या कंपोनंट व्यतिरिक्त आपण लँडस्केप डिझायनिंग जे आहे गार्डनचे किंवा गार्डन प्लांटिंग जे आहे हे जनरली करू शकणार नाही. तर हे कुठले कुठले कंपोनंट आहे ते बघू. बोन्साय सगळ्यांना माहिती आहे. देन क्लाइंबर, लॉन, shrubbery, borders, ground cover again important factor, then rockery, carpet bed, topiary, arches and pergolas, then hedges and edges, large tree, footpath and trophies. First is bonsai. Bonsai, it is a Japanese art. सगळ्यांना माहित आहे की ही जॅपनीज आर्ट आहे आणि it is transferred or it is disseminated from Japan to India by the Japanese monk in 18th century. 18व्या सेंचुरीमध्ये ती जपानमधनं आपल्याकडे आलेली आहे. बोन्साय गार्डन मध्ये जेव्हा आपण करतो तर बोन्साय इज अगेन कंबरसम ऍक्टिव्हिटी आपण म्हणू शकतो. पण देअर आर सर्टन प्लांट विच इज ऍक्ट लाईक अ बोन्साय प्लांट. फॉर एक्झाम्पल ॲडेनियम. ॲडेनियम सगळ्यांना माहितीच असेल. हे ॲडेनियम जे आहे, हे ॲडेनियमचं झाड जे आहे हे दिसताना बोन्साय केल्यासारखं दिसतं. छोटा आहे आणि त्याची जी खालची स्टेम आहे ती अशी रॉकरी टाईप दिसते, व्हाईटिश कलरची, आणि त्याला छान फुलं पण येतात. तर किंवा नोलिना पाम प्रकार जो आहे, इट इज अ इनबिल्ड बोन्साय सिस्टीम विच इज युज्ड फॉर प्लांटिंग इन युअर गार्डन, जे तुम्हाला एक पिक्चरिस्टिक इफेक्ट देतं बोन्सायचं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक छोटंसं बोन्साय गार्डन पण करू शकता. तुम्ही वड आहे, पिंपळ आहे, याचे प्लांट्स पण ऑफकोर्स बोन्साय करून लावू शकता, पण त्याला एक खूप दिवस लागतात. त्याच्यामुळे जनरली काय होतं की आपण डायरेक्ट त्याला प्लांट करण्यापेक्षा कंटेनर Hello, hello, hello. 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 जयवंत सर. आ रही है आवाज? डायरेक्टली भी बोल सकते हैं मैडम. Hello. Ma'am, can you
hear me? आवाज नहीं आ रही। आपकी तरफ इंटरनेट पे एक बार कॉल करके पूछिए कि अपने इधर इंटरनेट चल रहा है। Then lawn. Lawn is again one of the most important factor. It is a green carpet for a landscape, and it is a basic feature for all type of garden. But it require more water, so generally lawn is avoided in our region for planting purpose. क्योंकि उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की पाणी नसतं आणि पाणी नसल्यामुळे काय होतं की लॉनला खूप जास्त पाणी लागतं आणि अशा वेळेस मध्ये प्रॉब्लेमॅटिक होतं. Then regarding the shrub is again a woody or semi-woody perennial plant which is utilized to beautify the garden. There are different type of shrubs. Different type of shrubs are there like the flowering shrub, hibiscus, ixora, musanda, then which gives the fragrance that is rose, jasmine. And then there are foliage shrub that is croton, Getrophyllum, Polyschia, etc., which is utilized for planting purpose. Then borders is again one of the major plants which is utilized to border your garden. They may be the flowering type or non-flowering type. Then ground cover. खूपदा असं होतं की आपल्याला जागा रिकामी असते आणि तिथे काय करावं सुचत नाही. मग अशा वेळेस ग्राउंड कव्हर्स जे आहेत, लाईक तुम्ही इथे बघताय वर्बेना इज हिअर. द पर्पल कलर वर्बेना इथे आहे. देन अल्टरनेथ्रा आहे. देन देअर आर वडेलिया इज ऑल्सो देअर. द येलो कलर फ्लावर्स, ऑरेंज येलो कलर फ्लावर्स, जे की तुमचा पूर्ण एरिया जो आहे तो कार्पेट सारखा कव्हर करतो, लॉन सारखा कव्हर करतो आणि पेरेनियल इन नेचर असतं आणि also they require the less water. Then rockery. Rockery is again one of the major thing which can be created in landscape gardening, जे तुम्ही landscape gardening मध्ये करू शकता. एखादी पडती जागा आहे किंवा जिथे आपण काही करू नाही शकत, अशा वेळेस तुम्ही रॉक प्लेस करू शकता आणि मग तिथे झिरोफायटिक प्लांट्स जे आहे ते तुम्ही प्लांट करू शकता. कॅक्टस आहे, अगेव आहे, ते तुम्ही प्लांट करू शकता. किंवा मग एखाद्या कॉर्नरला, जसं इथे हे आमचं हॉस्टेलचं आहे, इथे बघा तुम्ही की हे रॉक असे प्लेस केलेले आहे आणि आम्ही इथे वेगवेगळ्या कुंड्या ज्या आहे त्या प्लांट करतो. देन कार्पेट बेड्स आर देअर. कार्पेट बेड्स मध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव लिहू शकता किंवा एखादं स्लोगन असेल कॉलेज संदर्भात तर ते स्लोगन लिहू शकता विथ कलरफुल foliage, edge plant.
समजा तुम्हाला इमिजिएट जर पाहिजे आहे, आता काही दिवसांनी जर एखादी कमिटी येते आणि मग पाहिजे, तर अशा वेळेस सगळ्यात लवकर येणार आहे मेथी. तर तुम्ही मेथीच्या याने पण तुमच्या कॉलेजचं नाव लिहू शकता. अदरवाईज जर तुम्हाला परमनंट करायचं असेल तर देअर आर डिफरंट टाइप ऑफ एजेस विच इज युटिलाइज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ कार्पेट बेड्स. Then topiary is art of developing the plant or training the plant in different form. आपल्याकडे हे ऑल्दो इतकं पॉप्युलर नाही आहे, पण तरीही हे असे जे गोल कलरचे गोल शेपचे जे प्लांट्स आहे, त्याला एक शेप द्यायचा आणि मग त्याच्यावर तुम्ही क्लाइंबर्स आहेत किंवा साधं ड्युरांटा आहे ते चढवून तुम्ही त्याला प्रॉपर शेप देऊन तुमच्या गार्डनचं ब्युटिफाय तुम्ही करू शकता. Then arches and pergolas. Arches is again one of the important to provide climber a support. Climbers जर असतील आणि मग ते तुम्हाला जर चढवायचे तर अशा वेळेस आर्चेस जे आहेत ते युटिलाइज करू शकता. आणि परगोलाज आर्चेस जे आहे हे कंटिन्यू जेव्हा लावल्या जातात दॅट इज नोन ॲज परगोलाज, ते पण तुम्ही युटिलाइज करू शकता फॉर beautify your premises for your garden. Then hedges and edges. सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो हेज आणि एज आहे. मगाशी आपण बघितलं की लहानापासून मोठ्यापर्यंत आपल्याला जायचं आहे, वेरॅज इनकर्ड मध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत बाहेरच्या बाजूने यायचं आहे. मग अशा वेळेस जे हेज किंवा एज आहेत, हेजेस आर अ लाईव्ह हेज विच इज ऑल्सो युज्ड ॲज अ फेन्स म्हणून, डिमार्केशन साठी म्हणून याचा उपयोग होतो. वेरॅज एजेस जे आहे इथे तुम्ही बघाल ही जी ॲक्लिफा दिसत आहे, हा ॲक्लिफा जो आहे हा BIT मधला आहे, जो आम्ही एक बॉर्डर म्हणून लावलेला आहे. आणि हे जर तुम्ही इथे बघाल अल्टरनेथ्रा लावलेला आहे इथे, तर हे पर्पल कलरचं अल्टरनेथ्रा आहे जे त्या ग्रीन कलरच्या याला एक इफेक्ट देत आहे, कलरिंग इफेक्ट देत आहे. तर अशा पद्धतीने पण तुम्ही प्लांट करून सर्क्युलर याच्यात, स्क्वेअर याच्यात तुम्ही प्लांटिंग करू शकता. देन लार्ज ट्रीज ऑफकोर्स ट्रीज आर द मेन फ्रेमवर्क ऑफ गार्डन. इथे जर तुम्ही बघाल तर या पिक्चरमध्ये झाडांच्या भोवती आम्ही दगड प्लेस केलेले आहेत. जितके काही बांधकामाचे दगड होते ते आम्ही प्लेस केले आहेत त्याच्यात, आणि त्याच्या जवळ जर तुम्ही बघाल तर आम्ही इथे क्लाइंबर प्लांट केलेला आहे. या क्लाइंबरमुळे काय होतं, जी ट्री ट्रंक आहे, जी ऑलरेडी इस्टॅब्लिश ट्रीज आहेत, त्या ट्री ट्रंकवर त्याला गोल गोल सर्क्युलर याच्यात जर तुम्ही लावलं तर त्याला पण फुलं येतील. आणि वरचं झाड जे आहे तुमचं हिरवं, हे कडुलिंबाचं झाड आहे, त्याला तसे फुलं येणार नाही. नंतर याच्यावरती सगळ्यात वरती जर तुम्ही बघाल तर इट इज अ प्लांट ऑफ गुलमोहर, ट्री ऑफ गुलमोहर. अ फोटो फ्रॉम शांतिनिकेतन, इकडे तिकडे जर बघाल तुम्ही तर ग्रीन कलरचे ट्रीज लागलेले आहे, वेरॅज द रेड कलर इज डेलोनिक्स रेजिया, आणि जे उन्हाळ्यामध्ये छान लाल फुललेलं आहे त्याच्यामुळे त्याच अट्रॅक्टिव्ह जे आहे तुम्हाला एक इफेक्ट येतं त्याच्यातून. अँड द लास्ट इज फुटपाथ अँड प्रॉफीज. फुटपाथ जे आहे इट फॅसिलिटेट मुवमेंट विदिन द गार्डन एरिया. पावसाळ्यामध्ये जर गार्डनमध्ये काम करतो आहे किंवा बसायला जायचं आहे, मग अशा वेळेस तुम्हाला काळजी घ्यावी लागते. पाय ओले नको व्हायला, माती नको लागायला, कारण पाय ओले झाले मुलांचे किंवा आपलेही, आणि मग माती जर लागली आणि तसंच कॉलेजमध्ये जर आपण आलो तर ऑफकोर्स आतलं तुमचं जो प्रिमायसेस आहे तो खराब होईल, त्याच्यामुळे त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही असे पाथ जे आहे ते क्रिएट करू शकता. ट्रॉफी, इट इज द अरेंजमेंट ऑफ कलरफुल पॉट्स प्लांट इन अ डिफरंट टायर अराउंड द सेंट्रल ऑब्जेक्ट विच मे बी ट्री ट्रंक, लॅम्प पोस्ट और अ पिलर. इथे कुंड्या लागलेल्या दिसतात आहे. तुम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्ट मध्ये छोटे छोटे टिनाचे जर असतील किंवा प्लास्टिकच्या बरण्या ज्या असतात आपल्या इथे ज्या भेटतात बरेचदा, किंवा आपल्या घरी त्याच्या ज्या बॉटल असतात बिस्लरीच्या, त्याला जर कट केलं आणि त्याला प्रॉपर पद्धतीने फिल केलं कोकोपीट आणि मातीनी, आणि त्याच्यात तुम्ही 10 o'clock आहे, 12 o'clock आहे, वर्बेना आहे, हे लावून जस्ट त्याला हँग जर तुम्ही झाडाच्या याला केलं
तर त्याचा पण एक खूप सुंदर इफेक्ट येतो, ते वेगळ्या पद्धतीने दिसतं. काही ठिकाणी तुम्ही ट्रॉफीजमध्ये फक्त पक्ष्यांना पाणी प्यायसाठी म्हणून भांडे पण लावू शकता. त्याचा पण एक वेगळा इफेक्ट येईल आहे. हे झाले वेगवेगळे गार्डन कंपोनंट जे जनरली युटिलाइज्ड होतात फॉर गार्डन इम्प्रूव्हमेंट. अँड थँक्यू व्हेरी मच. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. Thank you very much, ma'am. Thank you for sharing such valuable information. Definitely, you have made a very elaborate presentation and all the aspects have been included. Now we will see to it that how do we benefit from it? How do we benefit from it? And for proposing the vote of thanks, I now call upon Vanmali ma'am, the co-convener of the program. No need. थैंक यू वेरी मच देशमुख मैम. जैसे कि ब्यूटिफिकेशन कमेटी का ये पहला हमारा लेक्चर था और बहुत ही जिसे हम कहेंगे कि एकदम नॉलेजेबल आणि पर्टिकुलर पर्सन हमें फर्स्ट प्रोग्राम के लिए मिला है, क्योंकि मुझे पता था कि बीआईटी का काम मैडम संभाल रहे हैं, तो बिल्कुल हमें भी उनकी बहुत अच्छी हेल्प होगी. तो ना स्टूडेंट को भी हम ये देने वाले हैं और करियर के लिए भी उनको ये किस तरह से बेनिफिशियरी रह सकता है ये भी उन्हें, और हर क्लास से हम रिप्रेजेंटेटिव लेने वाले हैं. ये जो हमारी ब्यूटिफिकेशन कमेटी है, स्टूडेंट की भी जितनी हेल्प हो सकती है वो हम लेने वाले हैं. जब जब हमको जरूरत रहेगी आप निश्चित आओगे, क्योंकि शिक्षा मंडल के परिवार से ही आप हैं, हम हैं, और हर एक काम जो हम कर रहे हैं वो अच्छे से अच्छा कैसे हो, यह हमारा ब्रीद वाक्य है. तो इस तरह से शिक्षा मंडल गोसे वाणिज्य महाविद्यालय में ब्यूटिफिकेशन कमेटी की एज ए को कन्वेनर करके हमने ये आपका नाम दिया था कमेटी को. प्रिंसिपल सर ने भी तुरंत बोला कि हाँ हम इनको कॉल करेंगे. तो ये जो फर्स्ट सेशन हमारा था और आपने जो महत्वपूर्ण माहिती दी है, जैसे कि सिंप्लिसिटी, वैरायटी, सीक्वेंस, एलिमेंट ऑफ लैंडस्केपिंग, लाइन बहुत ही इम्पोर्टेंट है. और एक तरह से सीजनेबल भी हम कैसे लगा सकते हैं फूल, ये भी बहुत अच्छी माहिती आपने हमको दी है. और इस तरह से आगे भी मैम जब भी हमको जरूरत रहेगी आप निश्चित आओगे. बहुत ही व्यस्त समय से समय निकाल कर आपने हमारे लिए ये जो कोऑपरेशन किया है वो बहुत ही एक तरह से हम इसके लिए धन्यवाद देते हैं आपको. आपके जो प्रिंसिपल सर है सोनटक के सर, उन्होंने भी आपको परमिशन दी और आपने एज अ असिस्टेंट प्रोफेसर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट के होके इतनी जिम्मेदारी आप पर होने के बाद भी हमारे लिए आपने ये वक्त निकाला, उसके लिए तहे दिल से हम आपके शुक्रिया. ब्यूटिफिकेशन कमेटी में सबसे पहले तो हमारे कॉलेज के प्रिंसिपल सर डॉक्टर साहेबराव चौहान, उन्होंने हमको मोटिवेट किया और इस तरह से हमारा जो काम है ये ब्यूटिफिकेशन का भी शुरू हुआ. तो ये कमेटी में रिकी गौतम मैडम कोऑर्डिनेटर है, किरण शेंद्रे मैडम को कन्वेनर है, बाद में जनबंधु सर, परीक्षित अग्रवाल सर, इन्होंने बहुत हेल्प की और करके हमारा ये आज का प्रोग्राम हो सका है. बाद में ब्यूटिफिकेशन कमेटी में भी जो डायरेक्टली और इनडायरेक्टली हमसे जुड़े हैं, स्वाति गौतम मैडम है, जोशी मैडम है, दुबे मैडम है, भाभे मैडम है, सबने हमको बहुत ही हेल्प की है. उनके लिए भी मैं बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ. धन्यवाद. थैंक यू मैम. घर के ही है, जब चाहे बुला लीजिएगा. Thank you so much.